हाय फ्रेंड्स, 21 दिवसात मनपरिवर्तन घडवून आणणाऱ्या या मिरर कोर्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मिरर वर्क चॅलेंज डे 20वा आज आपण बघणार आहोत. दिवस 20वा आपण आज बघणार आहोत. लहान मुलांनाही मिरर वर्क कसं शिकवता येईल हे आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत. लहान मुलांनाही मिरर वर्क शिकवा. लहान मुलांनाही जीवनातील ताणतणावांचा सामना करावाच लागतो. आज तुम्ही शिकणार आहात की लहान मुलांसोबत मिरर वर्कचा सराव कसा करायचा आणि मग तुम्ही मिरर वर्कमुळे होणारे चमत्कार बघत राहा. मिरर वर्क कोर्सच्या अगदी शेवटच्या भागात आहात आणि खरंच तुम्ही खूप छान काम करताय. तुमची या अभ्यासक्रमावरील निष्ठा, वचनबद्धता आणि स्वतःला समर्पित करणं याबद्दल खरोखरच खूप प्रशंसा आणि अभिनंदनास पात्र आहात. आता प्रत्येक दिवशी मिरर वर्क करताना तुम्ही मनात दीर्घकाळ बाळगून असलेल्या गैरसमजुती, गैरविश्वास यापासून मुक्त होत आहात. या नकारात्मक समजुती कुठून आल्या? आपण लहानपणी काही कळत नसताना त्या उचलल्या. आपल्याबद्दल बोललेला, आपल्याला सांगितलेला प्रत्येक शब्द आपल्या कोवळ्या मनावर कोरला गेला. जणू आपल्या आईवडिलांनी किंवा भोवतालच्या मोठ्या माणसांनी जितक्या नकारात्मक गोष्टी आपल्याबद्दल सांगितल्या, बोलल्या, तितक्या अधिक आपण स्वतःबद्दल अधिक गैरसमजुती, गैरविश्वास करून घेत आलो. तर आपल्याला ह्या मिरर वर्कमध्ये जे नकारात्मक आहे ते काढून टाकायचं आहे आणि सकारात्मक अफर्मेशन बनवून सकारात्मकतेने म्हणायचं आहे. ओके, आपण आपल्या मुलांचे वयाचे होतो त्यावेळी आपल्या समोर जावं लागत होतं. त्यापेक्षा कितीतरी अधिक गोष्टींचा सामना आजच्या मुलांना करावा लागत असे. त्यांच्यावर सतत जगात घडणाऱ्या घटनांचा भडीमार होतो आहे. अनेक गुंतागुंतीच्या किचकट निर्णयांना सामोरं जावं लागतं. क्लिप निवडीचा सामना करावा लागतोय. या आव्हानांना मुलं कसे हाताळतील, या आव्हानांना कसे सामोरी जातील हे ठरतं या मुलांना स्वतःबद्दल काय वाटतं यावरून, त्यांची आत्मप्रतिज्ञा कशी आहे यावरून. मुलांचं वागणं हे त्यांच्या आत्मप्रतिबिंबाचं प्रतिबिंब असतं. मुलांना स्वतःबद्दल अधिक प्रेम आणि आदर वाटतो तितकं त्यांना जीवनात योग्य निवड आणि निर्णय घेणं जमून जातं. मिरर वर्कच्या माध्यमातून तुम्ही जशी स्वतःची जोपासना करायला शिकत आहात, नेमक्या त्याच पद्धतीनं मुलाची जोपासना करा. लक्षात घ्या, कुणालाच परिपूर्ण परफेक्ट मुलं किंवा आईवडील मिळत नसतात. आपण कधी ना कधी चुकीचे निर्णय घेणार असतो. हा सगळा जगण्याचा, शिकण्याचा, वाढण्याचा, घडण्याचा भाग आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या मुलावर बिनशर्त प्रेम केलं पाहिजे. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर बिनशर्त प्रेम केलं पाहिजे. असं करा आणि मग पहा तुमच्या जीवनात आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यात किती अद्भुत गोष्टी आणि चमत्कार घडून येत असतात. आता स्वयंसूचना द्यायची आहे, अफर्मेशन स्वतःला द्यायची आहे. मला जे व्हावंसं वाटतं ते मी होऊ शकते. मला जे करावंसं वाटतं ते मी करू शकते. वैश्विक शक्ती आणि जीवन माझ्यासाठी आधारभूत आणि सहकार्यशील आहेत. ही अफर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. ओके, आणि आपल्याला मिरर वर्क एक्सरसाइज करायचा आहे. ती अफर्मेशन एक आरशासमोर जाऊन द्यायची आहे. ही अफर्मेशन मनोव्यायाम तुम्ही मिरर वर्क करून सुरू करू शकता. तो करताना तुमच्या मुलाला देखील यामध्ये सहभागी होण्यास सांगू शकता. अशा वेळी सगळ्यात सोप्या स्वयंसूचना वापरा, जेणेकरून तुमचं बाळ देखील तुम्हाला बघून ते म्हणू शकेल. ओके, कारण त्यांनासुद्धा आपण हे मिरर वर्क एक्सरसाइज छोट्या बालकांनासुद्धा शिकवत आहोत. म्हणून अफर्मेशन आहे, तू मला खूप आवडतोस. स्वतःला तुम्ही म्हणायचं आहे. आरशात बघून, आरशाच्या प्रतिबिंबाला बघून म्हणायचं आहे, तू मला खूप आवडतोस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी छान आहे. मी सुंदर आहे. माझे केस खूप मस्त आहेत. मी TV स्टारसारखं नृत्य करू शकते. असं स्वतःला अफर्मेशन द्यायची आहे.
आणि तुमच्या मुलासोबत मिरर वर्क करण्यासाठी एक ठराविक वेळ निश्चित करा, म्हणजे ती सकाळची असो वा सायंकाळची असो. सकाळचे 5 मिनटं किंवा संध्याकाळचे 5 मिनटं का असेनात आपल्या मुलाला घेऊन मिरर वर्क करायचं आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला ती जे काही अफर्मेशन सांगितली ते दिवसभरामध्ये रिपिटेशनमध्ये करायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सेल्फ लवचं मेडिटेशन. सेल्फ लव मेडिटेशन करताना आज तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे, कल्पना करायची आहे. मी सांगत जाणार तसं तुम्हाला करायचं आहे. तर आपल्याला 5 ते 7 मिनटं मेडिटेशन करायचं आहे. त्यामध्येच मेडिटेशनमध्ये तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे, कल्पना करायची आहे. आपल्या स्वतःच्या बालकाचं म्हणजेच इनर चाइल्डचं स्वागत करायचं आहे. तुमच्या हृदयावर हात ठेवा, डोळे बंद करा. आता तुमच्या अंतस्थ बालकाला तुम्ही पाहू नका, तर स्वतःला ते मूल समजा किंवा स्वतः ते मूल बना. म्हणजेच तुमचं छोट्यापणीचं जे काही फोटो आठवत असेल तर तो आठवण करा आणि ते आत्ता तुम्ही आहात असं फील करा. ओके. आणि कल्पना करा की जणू काही तुमचे आईवडीलच तुम्हाला सांगत आहे, तू आलास याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद होतो आहे. कल्पना करायची आहे. डीप ब्रीदिंग चालू ठेवायचं आहे. दीर्घ खोलवर श्वास घेत राहा आणि श्वास सोडत राहा आणि जो श्वास जात आहे येत आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. तू आलास याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो आहे. आम्ही तुझी वाटच पाहत होतो. तू आमच्या कुटुंबाचा एक भाग बनलास आहे. ही आमची अगदी मनापासूनची इच्छा आहे. तू आमच्या कुटुंबाचा एक भाग बनावास ही आमची अगदी मनापासूनची इच्छा आहे. तू आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस. तुझ्याशिवाय हे कुटुंब अधुरे अपूर्ण आहे. आमचं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. तू आम्हाला खूप आवडतेस. आम्हाला तू हवा आहेस. तुला वाढताना तुझा विकास साधण्यासाठी आम्हाला तुला मदत करायची आहे. तुला जे बनायचे ते तू बन. तू आमच्यासारखाच झाला पाहिजेस असा आमचा अजिबात हट्ट नाही. तू तुझ्या सत्वाप्रमाणे असावास. तू जो आहेस तो एकमेव द्वितीय आहेस आणि हेच आम्हाला आवडतं. तू कोणासारखा होण्याची किंवा असण्याची जरूरत नाही. तू सुंदर आहेस. तू तल्लख बुद्धिमत्तेचा हुशार आहेस. तू कल्पक आहेस, सर्जनशील आहेस. तू इथे आमच्यासोबत असण्याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे. तू आमच्या कुटुंबाची निवड केलीस याबाबत आम्ही कृतज्ञ आहोत. तू आमच्या कुटुंबात असणं हाच परमेश्वराचा आशीर्वाद आहे. तुझ्यावर परमेश्वराची कृपादृष्टी आहे. तू आम्हाला आवडतोस. आमचं तुझ्यावर खरंच खूप खूप प्रेम आहे असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. कारण हे शाश्वत सत्य आहे. वैयक्तिक शक्तींचं तुमच्यावर प्रेम आहे आणि हे शाश्वत आहे. आणि तुमच्यातील अंतस्थ बालकांना सतत सांगत राहा, मला तू हवा आहेस. तू माझा लाडका आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू खूप खूप आवडतंस. हे तुमच्यासाठीही सत्य आहे. याप्रमाणे तुम्ही मेडिटेशन करा आणि 20व्या दिवशीचं हे मिरर प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.